लग्नाचे वचन देऊन तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवून तिच्याशी लग्नच केलं नाही किंवा काही कारणास्तव लग्न झालं नाही, परंतु कायद्याने गुन्हा ठरतो का? किंवा या केसेसमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो का? हे प्रश्न उद्भवायचं कारण म्हणजे नुकतीच सुप्रीम कोर्टाने एका केसमध्ये दिलेली सुनावणी. पाहूया नेमकी केस काय. नव्या मुंबईत राहणाऱ्या एका महिलेने पोलिसात फिर्याद दिली होती की एका पुरुषाने मला लग्नाचं वचन देत माझ्याशी संबंध ठेवले आणि लग्न केलं नाही. त्या पुरुषाचं आधीच लग्न झालं होतं. गेल्या 9 वर्षापासून त्या महिला व पुरुषात संबंध होते. त्यानंतर ते संपुष्टात आले. लग्नाचं वचन दिलं, सेक्स केला आणि लग्न केलं नाही म्हणून या महिलेने पुरुषाविरोधात पोलिसात फिर्याद दिली. त्या पुरुषाला अटक झाली व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. आरोपी पुरुषाने FIR रद्द व्हावी म्हणून मुंबई हायकोर्टात धाव घेतली, पण हायकोर्टाने ती याचिका अमान्य केली. महिलेचं म्हणणं होतं की तिने सेक्ससाठी दिलेली सहमती ही त्या पुरुषाने दिलेल्या लग्नाच्या वचनावर आधारित होती. त्या पुरुषाने तिची संमती मिळवण्यासाठी खोटं सांगितलं आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 376 नुसार चुकीची माहिती देऊन किंवा खोटं सांगून जर एखाद्या महिलेची सेक्ससाठी संमती मिळवली असेल तर तो बलात्कार ठरतो. पण याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने म्हटलं की या विशिष्ट केसमध्ये ती महिला आणि पुरुष गेले 9 ते 10 वर्ष एवढ्या दीर्घ काळासाठी रिलेशनशिपमध्ये होते आणि त्या काळात अनेकदा त्यांचे शारीरिक संबंध आले असतील तरी जरी सुरुवातीला खोटे सांगून शारीरिक संबंधासाठी संमती मिळवली असेल, सकृतदर्शनी तसे पुरावे कोर्टासमोर आलेले नसतील तरी एक वेळी असं गृहीत धरलं तरी 9 वर्षाच्या संबंधात दरवेळी महिलेची संमती खोटं बोलून मिळवली आणि महिलेला एकदाही संशय आला नाही किंवा तिने प्रतिकार केला नाही अशा संबंधांना हरकत घेतला नाही. 9 वर्षाचा कालावधी केल्याने महिलेने याचिकेत उल्लेख केलेल्या गुणांची म्हणजे खोटं सांगून संमती मिळवणे याची तीव्रता कमी होते. पुरुष पक्षकारांच्या वकील ॲडव्होकेट मृणाल बुआ यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं की सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय महिलांच्या संदर्भामध्ये अजिबात अन्यायकारक नसून या संबंधित केसच्या वस्तुस्थितीला धरून आहे. त्या पुढे म्हणतात या मागचे प्रमुख कारण म्हणजे महिलेने फिर्यादीमध्ये स्वतः सांगितले होते की तिचे संबंध पुरुषासोबत गेले 9 ते 10 वर्ष सहमतीने आहेत. फिर्यादी महिलेला संबंधित पुरुष विवाहित असल्याचे प्रथमपासूनच पूर्ण कल्पना होती. संबंधित पुरुष फिर्यादी महिलेला आर्थिक मदत करत होता. महिलेला लग्नाचे आमिष टाकून फसवण्यात आले असा कोणताही मुद्दा फिर्यादीमध्ये न्यायालयास दिसून आला नाही. या उलट हे संबंध एकमेकांच्या संमतीने होते. त्यामुळे संमतीने असलेले संबंध संपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणे चिंताजनक आहे असे विचार सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्त केले. फिर्यादी महिलेला संबंधित पुरुष विवाहित असून कायद्यानुसार तो पहिली पत्नी हयात असताना आपल्याशी दुसरा विवाह करत नाही याची पूर्वकल्पना असूनही फिर्यादी महिलेने 9 ते 10 वर्ष स्वसंमतीने शारीरिक संबंध ठेवल्याने त्यास मिसकन्सेप्शन ऑफ फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थिती संदर्भातील गैरसमज असे म्हणता येणार नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला अशी माहिती मृणाल बुआ यांनी दिली.